सलामी बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए सोमनाथ और उनके साथ नीर। वैसे नीर जो है वो पानी को कहा जाता है और इस टूर्नामेंट में पीने के पानी की व्यवस्था क्रियांश वाटर इनकी ओर से की गई है। मिनरल वाटर्स प्रोप्राइटर है गणेश मात्रे, उनके हम आभारी हैं। स्वप्निल जी गायकर हमारे बीच में पहुंचते हुए आपका बहुत बहुत स्वागत है बाल द्वारली प्रीमियर लीग 2021 में। खूबसूरत मौसम, खूबसूरत दिन है, छुट्टी का दिन है और दर्शक भी अच्छी खासी संख्या में मैदान के इर्द गिर्द मौजूद है। कई सारे लोग फॉर्चून इवेंट्स पर ये लाइव ब्रॉडकास्ट देख रहे हैं, उन सभी का भी मैं हार्दिक स्वागत करता हूँ। इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता परेश मात्रे, नितेश मात्रे, हृदयनाथ रसाल और सुभाष मात्रे की ओर से। क्या सलामी जोड़ी में कोई परिवर्तन देखने को मिलेगा, ये भी अब देखने वाली बात है, क्योंकि नीर जो है उनको उनके सपूत छोड़ने के लिए तैयार नहीं है। दोनों गांव के जो खिलाड़ी हैं भाल और द्वारली के एक दूसरे के काफ़ी अच्छे मित्र हैं और ये मित्रों के बीच क्रिकेट का घमासान हमें देखने को मिल रहा है। ज़रूर मित्रता आपकी रहती है लेकिन वो मैदान के बाहर, लेकिन जब गेंद और बल्ले के साथ आप खेलते हो तो एक दुश्मनी रहती है, गेंद और बल्ले की दुश्मनी हो रहती है। खिलाड़ियों के बीच में कोई दुश्मनी तो होती नहीं है, लेकिन दर्शक भी गेंद और बल्ले के बीच में जो दुश्मनी होती है उसको एंजॉय करते हैं और यही तो क्रिकेट का दस्तूर है। तेज़ और चमकदार धूप मैदान में खिली हुई है। विकेट बहुत अच्छा खेल रहा है। पहला मैच जिस तरह से हमने देखा, दोनों भी टीमों ने अच्छा प्रदर्शन किया, लेकिन आखिरकार जिसने बेहतर क्रिकेट खेला वो टीम जीती। और इस टूर्नामेंट में यदि 2 मुकाबले आप लगातार हार जाते हो तो फिर आपका सफ़र समाप्त हो जाएगा। तो कहीं ना कहीं पहला मुकाबला गजानन प्रतिष्ठान हारी है, इसलिए अगला मैच जब वो खेलेंगे तो वो मैच उनके लिए करो या मरो का मैच रहेगा। लेकिन फ़िलहाल ये 2 नई टीमें अब हमारे सामने हैं, परी 11 और आई गावदेवी 11। परी 11 ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। गेंदबाज थोड़ा सा वार्म अप करते हुए कृष्णा, ताकि पहली गेंद उनकी ढीली ना पड़ जाए, कंधे खोले उन्होंने और पहली गेंद का सामना करने के लिए योगेश तैयार होते हुए। पहले नीर आए थे लेकिन नीर शायद बाद में अब आएंगे बल्लेबाजी के लिए। पहली गेंद, ओह फुलर लेन गेंद थी, गेंद के बिल्कुल ऊपर से खेल बैठे थे, बीट हुए बैट्समैन। अच्छी गेंद, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, बीट किया बैट्समैन को। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज दाहिने हाथ से राउंड द विकेट पहली गेंद से शुरुआत की है। और आजकल बहुत से गेंदबाजों को हम देखते हैं कि राउंड द विकेट पहली गेंद से गेंदबाजी करना पसंद करते हैं। इस बार थोड़ा सा इनसाइड आउट गेंद हवा में है, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन इनफील्ड को क्लियर किया है। पावर प्ले चल रहा है, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज। ओ फील्डर थोड़ा सा स्ट्रगल करते हुए, और इससे पहले कि गेंद को फील्ड करके थ्रो करते काफ़ी समय था दोनों बल्लेबाजों के पास 3 रन लेने का। तो 3 रनों से खाता खुलता हुआ आई गावदेवी 11 का और बल्लेबाज योगेश का। अब स्ट्राइक सोमनाथ के पास। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन बहुत सी टीमों की ये रणनीति रहती है, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हम देखते हैं और पिछले मैच में भी हर्ष नक्श 11 की इसी तरह की जोड़ी हमने देखी थी। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन था। प्रथमेश ने क्या शानदार बल्लेबाजी की, 44 रनों का योगदान दिया और उनके साथ उनके पार्टनर आए थे हृदयनाथ, उन्होंने भी अच्छा साथ दिया था प्रथमेश का। और एक बड़ी पार्टनरशिप पहले विकेट के लिए दोनों ने की थी, जिसके चलते एक अच्छा टोटल आखिरकार हर्ष नक्श 11 ने खड़ा किया था। लेकिन ये मैच अलग है और अलग खिलाड़ी आपको खेलते हुए नज़र आएंगे। और क्रिकेट का खेल ही ऐसा है, ये खेल काफ़ी पुराना है लेकिन हर समय हमें ऐसा लगता रहता है कि ये खेल काफ़ी नया है, नएपन का एहसास दिलाता रहता है। हर गेंद वैसे भी नई रहती है क्रिकेट के खेल में, और यही तो खास मज़ा है क्रिकेट खेल का। इस बार लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद, फुल रखा था लेकिन दिशाहीन गेंद वाइड। पहला अतिरिक्त रन इस मैच का, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। और ये
कई बॉलर्स के साथ होता है जब राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन होता है, खासतौर पर टॉप ऑफ द ऑर्डर, तो लाइन को एडजस्ट करना उतना आसान होता नहीं है। एक बार फिर से गेंदबाज, चलिए इस बार बहुत खूबसूरती के साथ स्वीप कर दिया है दो खिलाड़ियों के बीच में से, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। के बल्ले से शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी सर्कल के अंदर है, दोनों को चीरती हुई गेंद निकल गई थी बाउंड्री के बाहर। थोड़ा सा फाइन स्वीप खेला गया था, केवल बॉलर की गति का इस्तेमाल किया। फुल टॉस इस बार चिप बर कर दिया है इनफील्ड के ऊपर से कम 2 रन लेना चाहेंगे, ज़्यादा ताकत नहीं जो कि स्ट्रोक में गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और फील्डर अपना संतुलन नहीं बना पाए थे, लेकिन आखिरकार गेंद को रोका और इसी बीच 3 रन लेने का पर्याप्त समय। अच्छी दौड़ विकेटों के बीच में। यदि हम बैट्समैन योगेश की बात करें तो भारी भरकम शरीर के हैं, लेकिन अच्छा दौड़ते भी है विकेटों के बीच में। 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत देते हुए दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज आई गावदेवी 11 टीम को। ऑफ साइड में 5 खिलाड़ी सभी सर्कल के अंदर, ऑन साइड में 4 खिलाड़ी, उसमें से 2 बाउंड्री पर। इस बार थोड़ा पीछे रखा था गेंद को, लेकिन उछाल थोड़ा कम था, पुल करना चाहते थे बल्लेबाज, पूरी तरह से चूक गए। अभी भी पहले ओवर का खेल प्रगति पर है और पावर प्ले में यदि शुरुआत अच्छी देते हैं सलामी बल्लेबाज तो फिर विपक्षी टीम पर अच्छा खासा दबाव बनता है। और पिछले मैच में हमने देखा कि हर्ष नक्श 11 ने पावर प्ले में अच्छे रन्स बनाए थे, लेकिन जवाब में जो टीम थी गजानन प्रतिष्ठान, उनके बल्लेबाज पावर प्ले में उतने ज़्यादा तेज़ी के साथ रन्स नहीं बना पाए थे, तो कहीं ना कहीं वो अंतर रहा। इस बार उठा के खेल दिया है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, पहले बाउंस पर फील्ड करते हुए। इस बार केवल 1 रन और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। अच्छी शुरुआत आई गावदेवी 11 टीम की, स्कोर हुआ है 12 रन बिना किसी नुकसान के। चलिए, समय बहुत ज़्यादा खर्च नहीं करना है, पर ये 11 के कैप्टन से रिक्वेस्ट है, टीम मीटिंग आपको ज़्यादा देर के लिए नहीं लेनी है क्योंकि समय उतना ज़्यादा बचा नहीं है। आज वैसे भी एक मुकाबला ज़्यादा होना है क्योंकि आज अंतिम दिन है, फाइनल मुकाबला खेला जाना है शाम के सत्र में। आज का ये मात्र दूसरा मैच है, इसके बाद इस मैच की विजेता टीम और हर्ष नक्श 11 के बीच में मुकाबला रहेगा। पहले ओवर के बाद 12 रन बने हैं, कोई भी विकेट नहीं गिरा है, और शुरुआत में विकेट नहीं गिरते हैं तो फिर बल्लेबाज और ज़्यादा आक्रामक खेलने का प्रयास करते हैं। ये खासियत है टेनिस क्रिकेट बॉल की, वैसे भी कोई भी फॉर्मेट हो, विकेट जब आपके हाथ में रहते हैं तो फिर एक तरह से लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजों को बड़े शॉट्स खेलने का। तो थोड़ा सतर्क रहना होगा बॉलर्स को आने वाले ओवर्स में। नए ओवर लेकर द्वारली विलेज एंड से हर्षद मडवी तैयार होते हुए। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर। अब 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन काफ़ी वाइड रखा गया है काउ कॉर्नर की तरफ, और एक डीप स्क्वायर लेग, थोड़ा सा फॉरवर्ड स्क्वायर लेग आप कह सकते हो, बाउंड्री पर। शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल किया, बहुत खूबसूरती के साथ खेल दिया है, गेंद सीमा रेखा के बाहर, पहले बाउंस पर 4 रन।
बस कोई भी मौका चूकना नहीं चाहेंगे बल्लेबाज, और अभी तक तो बहुत दमदार शुरुआत दी है दोनों भी प्रारंभिक बल्लेबाजों ने। स्ट्राइक इस समय योगेश के पास है। 12 पर खेल रहे, अच्छी गेंद अंदर की तरफ आई थी, थोड़ी नीची रहती हुई बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे लेकिन चूक गए। स्कोर इस समय हुआ है 20 रन बिना किसी नुकसान के। पहले बैटिंग करने का फ़ायदा ज़रूर होता है, यदि आप अच्छा स्कोर बनाते हो तो सामने वाली टीम की बल्लेबाजी कितनी भी अच्छी क्यों ना हो, बड़ा टारगेट होता है तो प्रेशर ज़रूर रहता है बल्लेबाजों पर चेस करते हुए। इस बार पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, सीधी सीधी गेंद थी, जाने दिया उसको। बल्लेबाज को लगा कि शायद वाइड होगी लेकिन नहीं, लाइन के अंदर थी और ये रही डॉट बॉल। तो लगातार 2 डॉट गेंदें, पहली गेंद पर छक्का लगा, उसके बाद 2 रन लिए थे योगेश ने, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदें। और इस बार धीमी गति की शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बढ़िया गेंदबाजी, ऑफ कटर की तरह किया था, उंगलियां थोड़ी सी फेरी थी, अंदर की तरफ आई गेंद और बल्लेबाज जो पेस में परिवर्तन किया गया था उसको पहचान नहीं पाए। हुक करने का प्रयास जरूर किया था। ज़बरदस्त नोकझोंक इस समय गेंद और बल्ले के बीच में, अच्छी गेंदबाजी करते हुए हर्षद मडवी इस ओवर की आखिरी गेंद लेकर। इस बार पुल करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में लेकिन फील्डर बहुत दूर है और इससे पहले कि फील्ड किया जाता डीप में, आसानी के साथ 2 रन बटोर लिए बल्लेबाजों ने। तो इस तरह से ये बहुत अच्छा ओवर समाप्त होता हुआ हर्षद मडवी का। हालांकि 10 रन खर्च किए लेकिन 3 डॉट गेंदें भी देखने को मिली। 2 ओवर का खेल समाप्त, यानी कि पावर प्ले की समाप्ति। स्कोर हुआ है आई गावदेवी 11 टीम का 22 रन बगैर नुकसान के। विकेट आप चटकाओगे तो फिर बल्लेबाजों पर दबाव बनेगा, लेकिन अभी तक विकेट मिला नहीं है। कृष्णा आक्रमण जारी रखते हुए आड़े बैट से गेंद को खेल दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 2 की कोशिश, यहाँ पर थोड़ा सा जोखिम भरा हो सकता था लेकिन धीमा थ्रो और 2 रन पूरे। अच्छा तालमेल अभी तक देखने को मिला है दोनों भी सलामी बल्लेबाजों के बीच में, जिस तरह से 2-2 3-3 रन्स उन्होंने दौड़ कर लिए हैं। और ये करना ज़रूरी है, जब आपको बाउंड्रीज मिलती नहीं है तो फिर सिंगल को डबल में कन्वर्ट करते आना चाहिए, जिसमें ये बल्लेबाज कहीं ना कहीं माहिर नज़र आ रहे हैं। अनुभवी बल्लेबाज है दोनों भी, सोमनाथ और उनके साथ योगेश। शायद बल्ला बदलना चाहते हैं बायत के बल्लेबाज सोमनाथ। अभी तक सोमनाथ ने सिर्फ 3 गेंदें खेली है, 9 रन बनाए हैं, एक चौका उनके बैट से निकला है। योगेश के बल्ले से एक सिक्सर निकला है 13 पर बैटिंग करते हुए, बल्कि 12 पर बैटिंग करते हुए, और टीम का टोटल हुआ है 24 रन, 24 विदाउट लॉस। लेकर कृष्णा, फुल टॉस, इस बार हवा में खेल दिया है, फील्डर मौजूद है डीप में, बढ़िया कैच। ये रहा इस मैच का पहला विकेट।
जी करते हो, फिर फुल टॉस गेंद पर ही क्यों ना विकेट आए। तो ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब गेंदबाज कृष्णा, उनका ये दूसरा ओवर है। नए बल्लेबाज आए हैं नीर। इस बार योगेश ने खड़े खड़े स्वीप कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, फील्डर दूर से आते हुए गेंद पर, और इस दफ़ा 2 रन लेने का मौका। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, जब जब मौका मिला है दूसरे रन का, तब तब 2 रन बल्लेबाजों ने दौड़कर पूरे किए हैं। स्कोरबोर्ड को चलता रख रहे हैं बल्लेबाज। 6 ओवर्स में पहला टारगेट यही रहेगा कि कम से कम 60 रन बनाए जाए। यॉर्कर की कोशिश, लेकिन दिशा से भटक गए, लेग स्टंप के बाहर वाइड। थोड़ी तेज़ रफ्तार से बॉलिंग इस ओवर में की गई है कृष्णा द्वारा, सफलता भी मिली है, और जब विकेट मिलता है तो आत्मविश्वास भी बढ़ता है। ऑफ साइड में एक शॉर्ट थर्ड मैन गली में एक खिलाड़ी रखा गया है, एक कवर पॉइंट है। ओह, इस बार तेज तर्रार गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, चूक गए, और बाल बाल बच गए बल्लेबाज योगेश। अच्छी गेंद थी। यही तो खासियत रही है इस ओवर की कि तेज़ कर रहे हैं और ज़्यादातर आगे गेंदबाजी करने का प्रयास किया है। फुलर लेंथ की गेंदबाजी इस ओवर में ज़्यादा देखने को मिली है। एंगल का अच्छा इस्तेमाल, दाहिने हाथ से राउंड द विकेट। एक बार फिर से चली गेंदबाज, इस बार ओवर पिच लॉफ्टेड शॉट, फील्डर है डीप में, फिर से अशोक थे इस बार, हालांकि थोड़ी आगे गिरी, बढ़िया कोशिश उनकी, अच्छी फील्डिंग, बाउंड्री जाने नहीं दी, 2 रन ज़रूर मिले हैं। और ऐसे में फील्डर थोड़े दुविधा में भी रहते हैं कि कैच के लिए जाए या फिर बाउंड्री बचाए, और जब दुविधा में रहते हैं तो फिर अमूमन ये देखने को मिलता है कि गेंद फील्डर के ऊपर से निकल जाती है, चौका मिलता है। लेकिन यहाँ पर कैच की कोशिश की गई थी और अच्छी कोशिश। कृष्णा की अगली गेंद, इस बार शफल कर चुके थे बल्लेबाज, लाइन खराब है, लेग स्टंप के थोड़ी बाहर गेंद, वाइड। थोड़ा लंबा चल रहा है ये ओवर, तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। स्कोर हुआ है 30 रन्स, 1 विकेट के नुकसान पर। इस मैच का टॉस परी 11 के कैप्टन ने जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। पप्पू टावरे इनकी ये टीम है, और सामने भाऊ मात्रे इनकी टीम, और इस बार गेंद लगी है डंडे पर, विकेट का पतन। आखिरकार सफलता मिल ही गई और 2 विकेट्स चटकाए कृष्णा ने अपने दूसरे ओवर में। 2 ओवर में कुल मिलाकर 20 रन खर्च किए और 2 विकेट्स प्राप्त किए। 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, स्कोर 30 रन, यानी कि ठीक 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं आई गावदेवी 11 टीम द्वारा। और अब गेंदबाजी में परिवर्तन, सुमित राणे बायत के गेंदबाज आक्रमण पर, स्विंग एंड मिस, एक बहुत बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बैट्समैन नीर, अक्रॉस द लाइन खेला लेकिन बल्ले पर नहीं ले पाए। बायत के बॉलर की एक अलग विशेषता रहती है, खासतौर पर दाहिने हाथ के बल्लेबाज जब सामने रहते हैं तो फिर थोड़ा मुश्किल ही रहता है उनके विरुद्ध रन्स बनाना, क्योंकि एक स्वाभाविक एंगल के तहत भी गेंद थोड़ी बाहर निकलती है। इस बार बल्ले पर लिया है और खूब लिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को, 6 रन। जे
बहुत ही बेहतरीन प्रहार, बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल, ऊंची बैकलिफ्ट का इस्तेमाल किया था और बहुत ऊंचा उठा दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से नीर ने अपना खाता खोला है इस सिक्सर के साथ। टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 36 रन। ओ बहुत अच्छी गेंद इस बार अंदरूनी किनारा और आउट, कॉट बिहाइंड, विकेट का पतन होता हुआ अच्छी वापसी करते हुए गेंदबाज सुमित राणे। थैंक यू डीजे। तीसरे विकेट का पतन हुआ है 36 के स्कोर पर। फिर से लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन तेज गेंद की थी सुमित ने और अच्छा कैच स्टंप्स के पीछे। और इस बार रूम बनाकर खेलने का प्रयास। अभी अभी क्रीज पर आए हैं नए बैट्समैन परेश, और दोनों भी नए बल्लेबाज अब क्रीज पर है, परेश और राकेश। राकेश ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है, तो कहीं ना कहीं एक नए सिरे से यहाँ से पारी की शुरुआत करनी होगी इन दो बल्लेबाजों को। सुमित द्वारली लेजेंड से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। फिर से रूम बनाया, इस बार सामने खेल दिया है, बॉलर के बगल में से निकाला है लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है और बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। देखते ही देखते 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। जबरदस्त तालमेल, अच्छा क्रिकेट इस मैच में भी अभी तक रहा है। जिस तरह से दोनों भी टीमें खेल रही है, अच्छी जद्दोजहद है गेंद और बल्ले के बीच में। कभी बॉलर हावी हो रहे हैं तो कभी बल्लेबाज प्रहार कर रहे हैं। इस बार बढ़िया स्ट्रोक लेकिन हिट विकेट। बहुत क्रीज में पीछे जाकर खेलने का प्रयास किया था, हिट विकेट के रूप में आउट होते हुए बल्लेबाज परेश। आउट।
38 रन बने हैं और 5वें ओवर का खेल प्रगति पर है। तो पारी जो लड़खड़ा रही है उसको कहीं ना कहीं स्थिरता देने का प्रयास करना होगा। अभी भी हम देखें तो 10 गेंदे पारी में शेष है और पिच गेंद सीधे बैट से लॉफ्ट कर दिया है बॉलर के सिर के ऊपर से, लेकिन लॉन्ग ऑफ काफी सीधा रखा गया है। दूसरे की कोशिश खतरनाक साबित हो सकता है, लेकिन नहीं पहुंच गए बल्लेबाज। अच्छी तकनीक का भी परिचय दिया कि बल्ला ग्राउंड किया था उन्होंने, घसीटते हुए लेकर आए थे बल्ले को क्रीज में। तो 2 रन आखिरकार पूरे, स्कोर 40 पर पहुंच चुका है। और मोमेंटम हम देखें तो कहीं ना कहीं गेंदबाजों के पास है। पिछले 2 ओवर से बढ़िया गेंदबाजी हो रही है, अच्छा साथ फील्डर्स का भी मिल रहा है। इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, बिल्कुल गैप में, बहुत ही शानदार स्ट्रोक। गेंद जा रही है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस बार मिलेंगे 4 रन।
लाभला त्याला, नव फुलाचा रोशन केला त्याला कुलदैवत खंडोबा पावला, बालगावात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला, बालगावात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला, बालगावात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला, बालगावात फेमस झाला. थँक्यू डीजे, थँक्यू अजयजी घरत सर. पुनश्च उपस्थित तमाम रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जय गौलबा क्रिकेट संघ द्वारली आणि आयगावदी क्रिकेट संघ भाल आयोजित DBPL अर्थात द्वारे बार प्रीमियर लीग 2021 या चौथ्या पर्वामध्ये तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खडकपाड्याचे आमचे लाडके मित्र स्वप्नील गायकर, नक्की जण विनंती असेल की तुम्ही स्टेजवरती येऊन असं नसं व्हायचं आहे. तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 62 टू विन, 62 धावसंख्येचं टार्गेट. दर्जेदार तुम्ही बॅटिंग बघितली. फर्स्ट इनिंगमध्ये खेळत असताना महत्त्वाचा वाटा कोणाचा राहिला तर योगेश यांचा राहिला. आघाडीला जात असताना 19 धावसंख्या त्यांनी बनवला गेला आणि 62 धावसंख्येचं हा टार्गेट इथनं ठेवला गेला आहे. 6 षटकं, 62 धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतील. 10च्या आस्किंग रन रेटने ना तुम्हाला धावसंख्या या मेंटेन ठेवाव्या लागतील. एखाद्या गोष्टीला जर आपण व्यवस्थितरित्या आपल्याला जर तिला रंगवायची असेल ना तर अनेक साऱ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश हवा लागतो. एखादा चित्र जर आपल्याला काढायचं असेल, ब्रश असेल, त्याच्यानंतर पेंट असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित करून आपल्याला हवं तशी सुबक आकृती बनवावी लागते. क्रिकेटमध्येही तसंच असतं. टीम स्पिरिट, टीम प्लॅनिंग ही तुम्हाला आखावीच लागते आणि मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम एकजूट होऊन आणि या स्पर्धेला नक्कीच कशा प्रकारे रंगवावं, ही मॅच कशा प्रकारे 62 धावसंख्या डिफेन्स करावा ना हे सांगत असताना टीम आई गावदेवी 11 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अस्तित्वाची लढत या मॅचमधने नक्की जो विन होईल तो आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि PLचं हेच मोठं वैशिष्ट्य असतं, कारण एक मॅच हरल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने चान्स मिळते. परंतु ज्या वेळेला एखादा झाड आपल्या समोर बघितलं गेलं तर मृत पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर जर त्याच्यावरती जीवनदृष्टी आपल्याला टाकायची असेल ना तर तिला खत पाणी आणि या सगळ्या गोष्टी आपण टाकून तिची पुन्हा एकदा नक्कीच त्याचं जीवन जसं प्रफुल्लित करण्याचं आपण काम करतो ना तसं एकदा मॅच हरल्यानंतर PLमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये ते आपल्याला करावं लागतं. या मॅचमध्ये ते करावं लागेल कारण 62 धावसंख्या इथनं चेस करायच्या आहेत. त्यामुळे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच लवकरात पाठवायची. कृष्णा मडवी आणि सुमित राणे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विचार केला गेला तर कृष्णा यांचा पहिले षटक त्यांनी हाताळलं, एक बळी घेत असताना 12 धावसंख्या खर्च केला. आणि सुमित यांचा विचार केला गेला तर महत्त्वाचं त्यांचं षटक 8 धावसंख्येचं, पण महत्त्वाचे त्यांनी 2 गडी बाद केले. म्हणजे गोलंदाजीमध्ये भेदकता आणि फलंदाजीमध्ये आक्रमकता या दोन्ही गोष्टींचा नक्कीच समन्वय तुम्हाला आता या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळेल. BT गायकवाडचे प्रोप्रायटर तसेच सुयश क्लासचे नक्कीच प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून नक्कीच जे फॉर्च्यून इव्हेंट जी सोशल वेबसाईट तुम्ही पाहता ज्याचा आनंद तुम्ही घेता त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नंतर देण्यात आली एक गाडीची चावी नक्कीच इथनं सापडलेली आहे. आय थिंक सो पेट्रोलची असेल, तर ज्याची असेल त्यांनी लगेचच घेऊन जायचं. 62 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. त्या अनुषंगाने पहिली तोप मैदानाच्या आतमध्ये दागली जाते ती म्हणजेच भानुदास नावाची. आणि स्ट्रायकर एंडला कोण असेल तर कृष्णा मडवी. अनेक वर्ष भाल संघाचं त्याने प्रतिनिधित्व तुझा थांबवलं आहे आणि क्रिकेट खेळ का असतं हे खूप जवळून त्याने बघितलं आहे. तोच स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन कृष्णा मडवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुमित राणे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटला खूपच वेगाने पाहायला मिळतात आपल्याला नीर मात्र, पण त्याच्या आवाकाच्या बॉल पडल्यानंतर स्क्वेअर लेग सी मारेच्या पार. पहिल्या बॉलवरती आकाश दमदार हा चौकार.
जगनजी राणे यांचं आणि त्यांचंच स्वागत इथनं चौकाराने करत असताना कृष्णा मडवी. जगनजी राणे सन्माननीय यांचं आगमन झालंय. तुम्ही विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती तुमचं ही मनपूर्वक स्वॅगनं स्वागत केलं भानुदास म्हात्रेचं. या वेळेला इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु बघितलं गेलं ऑन साईड लाटानं इथनं झेलची शक्यता आणि राकेश मात्राच्या हातामधनं हा झेल निसटला गेला आणि अखेरकार आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद इथनं दिला जातो तो म्हणजे कृष्णा मडवी याला. हे जीवनदाग खूप महागडे पडतात, कारण कालच्या दिवसामध्ये विनायक काठेचे 2 झेल मात्र ड्रॉप झाले. त्यांनी 44 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि या मॅचमध्ये आता ज्या फलंदाजाने फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला, सुरुवातीलाच एक चौकार मात्र दाखवला गेला आणि त्याच फलंदाजाची दुसऱ्या अटेम्प्टमधनं इथनं झेल इथनं सोडत असताना आपल्याला राकेश मात्रे पाहायला मिळतोय. ऑन साईडला आता कृष्णा मडवीसाठी 2 फिल्डर तैनात केले गेलेत. सोमनाथ राणे लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर एक डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. आता मात्र इनसाइड आउट फटका, क्रिकेटचं मादर सौंदर्य. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे चेंडूच्या मागे वळतात, पण खूपच वेगाने आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट होती आणि बॉल पाहता पाहता टीप एक्स्ट्रा कव्हर सी मारेशे पार. कृष्णा मडवीचा तरागा हा चौकार. आउटच खेळायचा होता. शेवटच्या क्षणाला त्यांचा माइंड डायव्हर्ट त्याने केला. ऑनसाईडला तो फटका तुम्ही बघितला गेला, पण त्याच्यानंतर त्याचा फेवरेट स्ट्रोक नसी इनसाइड आउट तो आता हा फटका त्यांनी रंगवला गेला, सजवला गेला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान तुम्हाला हा चौकार सुद्धा पाहायला मिळतोय. 62 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि क्रिकेटमधला मॅजिकल फिगर सचिन रमेश तेंडुलकर यांचा लकी आकडा म्हणजे 10 आणि तोच आकडा तुम्हाला आता स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 60 धावसंख्येचं लक्ष 62 माफ करा धावसंख्येचं लक्षण होतं आणि अजून 52 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. बहुता तयार भानुदास म्हात्रे. यावेळेला फुल टॉस 55 माग बघितलं गेलं तर विकेटची सुद्धा नक्की संधी होती, परंतु जो सेलिब्रेशन नक्कीच त्यांना करायचा होता ते करू शकत नाही, कारण हा बॉल नक्कीच नो चेंडू आणि त्याच्यावरती हा फ्री हिट सुद्धा असेल. उंचावरून त्यांना खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नव्हता कारण हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं. कदाचित बॉल मिस झाला असता, बॅटला ब्रश चेंडू बॉटम हँडचा त्यांना वापर करायचा होता, पण लेंथ बघितली की तर पुढे ठेवण्यात आली अगदी फुल लेंथ आणि फायदा उचलू शकले नाही. फ्री हिटच्या बॉलवरती 2 धावसंख्या आल्या, परंतु त्याच्यानंतरचा हा गुड कमबॅक आपल्याला भानुदास म्हात्रेचा पाहायला मिळतोय. बॉल बघितलं गेलं तर या षटकामधले समाप्त झाल्यात 5 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी स्कोरबोर्डवरती आम्हाला उदय राणे सांगत असताना की धावसंख्या 13. बहुत यार अजून एक फुल्लर लेग चांगला बॉल बॅक टू द बॉलर केलं होतं. डायरेक्टचा प्रयत्न डायरेक्ट केला गेला, परंतु अंडरआर्म बॉक्स स्टाईलने नक्कीच फेकी पाहायला मिळाली. बॅकअप यष्टीरक्षक योगेश म्हात्रे यांचं अखेरकार पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 62 धावसंख्येचं टार्गेट असताना एकही गडी गमावला गेला नाही, हा प्लस पॉईंट राहिलाय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीम बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 62 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने आघाडीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मडवी आणि त्याच्या समोर सुमित राणे आणि एक षटकाच्या सांगितल्यानंतर धावसंख्या विदाउट लॉस 14 आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांच्या नंतर टीम प्लॅनिंग जी करायची असेल ते तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे थोडासा वेळ नक्कीच तुम्ही कमी खर्च करा, कारण सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच सुद्धा थोडा उशिरा सुरू झाली. त्याच्यामुळे विनंती करेन की थोडासा वेळेच्या संदर्भात नक्कीच तुम्ही लक्ष द्यायचं आहे. वेळ मित्रांनो खूप महत्त्वाची असते. सध्याची सिच्युएशन अशी मॉडर्न युगमध्ये चालू आहे की सध्या स्मशानात गेले तरी लोक विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे. त्याच्यामुळे नक्कीच जास्त वेळ खर्च करू नका, जेणेकरून संध्याकाळचा दिवस आपला थोडासा आयोजकांना थोडासा वेळ मिळेल, कारण या स्पर्धेला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा त्यांच्याकडेही काही जिम्मेदारी असतील, त्या व्यवस्थितरित्या आजच्या दिवसामध्ये ते पार पाडू शकतील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आफ्टर 1 ओव्हर 14 रन विदाउट लॉस अशी सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करते परी 11 आणि त्यांना चेस करायच्या आहेत धावसंख्या 62. या 62 धावसंख्यांना 3 षटकामध्ये सुद्धा चेस होतील किंवा या धावसंख्या नक्कीच 6 षटकामध्ये डिफेन्स सुद्धा होतील. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ असतो आणि त्या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप सारे सामने हारणारी टीम जिंकताना आणि जिंकणारी टीम हारताना आपण बघितल्यात. परेश सोरखादे सेकंड ओव्हरमध्ये पीटी हे षटक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून काढला गेला. विश्व त्या ठिकाणी विश्व राणे पाहायला मिळतात. आउटफील्डच्या माध्यमातून थोडा चेंडू अडकला गेला, जिथे नक्कीच गवत आपल्याला पाहायला मिळतं.
आणि दरम्यान आपण बघितला गेला तर धावसंख्या 2 16 या आकडावरती पोहोचली गेली आहे, ती म्हणजेच बॅटिंग करणारी टीम परी 11. परी 11चे ओनर आणि आई गावदेवी टीमचे नक्कीच ओनर जर इथे उपस्थित असतील तर मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 16 एवढा थांबून केल्यात. ऑन साईडला पुन्हा एकदा बघितलं गेलं तर मागे चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धीरज पावशी त्या ठिकाणी उचलतात, फेकतात, तोपर्यंत बघितलं गेलं तर फक्त सिंगल मिळेल. ही रणनीती आहे, कारण डावखुऱ्या त्याचा फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि या गोष्टीचा आराखडा जर आपल्याला घ्यायचा असेल तर फिल्डिंग डिपार्टमेंट गोलंदाजी लेंथ ओळखून आता फलंदाजाच्या मेरिटमध्ये हे चेंडू टाकावे लागतील, कारण दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी उजव्या हाताचे. बॉल तयार. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग हा फेवरेट झोन नक्कीच सुमितचा, कारण फ्रंट फूटला येऊन चांगले फटके ते खेळत असतात. परंतु यावेळेला गती जर बघितली असेल ना तर गतीने बीट केलं. बॅटचा फ्लो त्यांचा सुरेखरित्या होता. जर मिस्टामिंग जरी झाला असता तरी काहीशा धावसंख्या मिळाल्या असत्या, परंतु सन्मानजनक नक्कीच धावसंख्या रोखत असताना आपल्या टीमसाठी परेश सुरखादे. यावेळेला ओ पिच करायचा होता, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू 2 धावसंख्या तर कंपल्सरी पाहायला गेलं तर मिळतील. त्या ठिकाणी चेंडूला उचलला जातो. सोमनाथ राणे होते, माफ करा, तिथे सोमनाथ राणे आणि चेंडू उचलला गेला, फेकला गेला आहे. आणि पाहायला गेलं तर या 2 धावसंख्या सोमनाथ राणे यांचेच बंधुराज आहेत, सुमित राणे, ज्याच एकामेकाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये मित्र आणि बघितले गेलं तर संबंध हे दूर ठेवावे लागतात, कारण ज्या अर्थाने आपण स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असते. यावेळेला आगला वागला स्ट्रोक केल्याचा स्कूप करायचा होता, पण तो बॅटवरती नाही. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरला सोमनाथ राणे 2ची मागणी केली आहे त्या ठिकाणी, आणि डेंजर एंडला सुमित राणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथनं बघितलं गेलं तर बचावले जातात, कारण हा कॉन्फिडंट होता. क्रिकेटमधला कॅपिटल सी म्हणजे कॉन्फिडंट तुमच्या मनामध्ये असलाच पाहिजे. तो कॉन्फिडंट या 2 धावसंख्येमध्ये आपण बघितला गेला, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 या आकडावरती. नक्कीच जे लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला पाहतात ऐकतायत त्यांच्यासाठी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, कारण काहीचे टेक्निकल कारणांमुळे नक्कीच लाईव्ह थेट प्रक्षेपण थोडंसं बंद होतं, त्याच्यामुळे नक्कीच क्षमा असावी. बॉल तयार होतात. ओव्हर द विकेट अकुट्टापाचा बॉल हा पंपूल करत असताना ऑन साईडला टीपमध्ये मिड विकेटला नीर म्हात्रे त्या ठिकाणी अडवतात एका टप्प्यावरती चेंडूला. नॉस्टॅगिनवरती फेकी धोक्यामध्ये पुन्हा एकदा विकेट होती, परंतु बघितलं गेलं तर पंचांचा इशारा की इट्स आउट. पंचांचा फिंगर अप लगेचच झाला, थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्या जाल्यामध्ये इथनं अडकला लागतो. 22 या आकड्यावरती हा पहिला मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम परी 11 या टीमला. असताना तंबूच्या छायामध्ये, आणि आता दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आकाश म्हात्रे पाहायला मिळतात. काही दिवसापूर्वी नक्कीच त्यांच्या जीवनात एक नवीन व्यक्ती आला, त्याचा आकाश म्हात्रे, आणि त्यांचेच बंधुराज मोनू म्हात्रे आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटमध्ये 12th मॅन असो 13 मॅन असो, नक्की 13वा फिल्डर जरी असला ना तरी क्रिकेटशी तुम्ही निगडीत आहात याच गोष्टीला खूप महत्त्व दिलं असतं. काही वर्षापूर्वी नक्कीच एक सॉन्ग आला होता की बुलाती है मगर जाने का नाही, परंतु क्रिकेटचं वेळ जर तुम्हाला मनामध्ये आत्मसात करायचं असेल ना तर क्रिकेट जेव्हा जेव्हा बोलवेल ना तेव्हा तुम्हाला जावंच लागतं. आता नाईट नंबर 3 वरती आकाश म्हात्रे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय, जिथे धावपळक आपल्याला पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती 2 षटक समाप्त झालेत. त्याच्या समोर काय असेल तर आव्हान असेल फिरकीचा गोलंदाज, म्हणजेच एक तेज तर्रार जागेवरून त्यांचा रनअप आणि गती तुम्ही त्यांची जास्त पाहता, ते म्हणजेच सोमनाथ राणे. पहिलाच बॉल फुल्लर लेंथ ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉटम हँडचा वापर तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटवरून नीर आले, 2ची मागणी केली आहे त्या ठिकाणी, नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी, आणि तू मै संवाद नव्हता, संवादला स काढला की वाद होतो, आणि इथनं फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रश्न पडला असेल की नेमका कोणता फलंदाज बाद, आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना की कृष्णा मडवी बॅक टू द डग आउट. कृष्णा मडवी बाद झाल्यात.
मी आधीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये संवाद ना खूप महत्त्वाचा असतो. ज्या अर्थाने संवाद झाला नाही या दोन फलंदाजामध्ये, कारण आपण बघितलं गेलं तर 2 धावसंख्येची मागणी होती, परंतु कोऑर्डिनेशन थोडंसं चुकलं गेलं आणि अखेरकार ज्या प्रकारे फलंदाजाचा परतीचा इशारा कृष्णा मडवीकडे बोट पंचांचं राहिलं ना, तेव्हाच कृष्णा मडवीचे पाय जड झाले आणि त्या जड पावलाने आता कृष्णा मडवी आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. भावनांनी भरलेला हा खेळ असतो. ज्या प्रकारे एखादा चेंडू आपल्या शरीरावरती लागतो त्याच्या वेदना सुद्धा आपल्याला कमी भासतात ज्या वेळेला आपली टीम हारते. म्हणून 11 खेळाडूंचा खेळ हा न हाराबाना, म्हणून टीम स्पिरिट, टीम मीटिंग करून आपल्याला क्रिकेटचा खेळ कशा प्रकारे रंगवायचा ना हे आपल्यावरती असतं. मनामध्ये एकच इच्छा असते, मनामध्ये एकच भावना असते की माझ्या टीमसाठी मी काय करू शकतो. परंतु कृष्णा मडवी चांगल्या प्रकारे धावपलक वाढवत होता, पण त्याला थांबवण्याचं काम एका चुकीमुळे केलं गेलं आणि अखेरकार दुसरा फलंदाज सुद्धा तंबूच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. पहिली सफलता मिळाली गेली सोमनाथ राणेला. अकुटापाचा बॉल ऑन साईडला पुल करायचं होतं, बॅटवरती नाही शरीरयष्टीवरती आदळला जातोय आणि पंच नो डाऊट आमच्याकडे वळत असताना की लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये अर्जित केली जाते आणि धावपलक आता जाऊन पोहोचतंय. तो म्हणजे त्या ठिकाणी उदयजी राणे आम्हाला सांगत असताना की धावपलक पोहोचले गेले ते म्हणजे 24 या आकडावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी तुषार मडवी, जे कृष्णा मडवीचेच बंधू राजा आहेत आणि भावाची जागा सांभाळण्यासाठी आता त्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळतात. तर शनिवारजी म्हात्रे नक्कीच हेही उपस्थित होते आमच्या क्रीडांगणावरती. ते या स्पर्धेला नक्कीच त्यांनीही वेळ दिला. त्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रीडांगणसुद्धा पाहायला मिळालं, त्याची सुविधा झाली होती आणि ते आपल्यापासून दूर होतात. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉलसुद्धा डॉट आला, म्हणजे या टीमचा जो मुख्य गोलंदाज होता ना त्याने आपल्या शरीरावरती घाव मात्र सोसले नाही. का सोसले नाही? कारण त्यांची ढाळ एकच आहे की जलद गतीने ते गोलंदाजी हाताळत असतात आणि त्या गतीने ना ते अनेक साऱ्या फलंदाजांना बीट करत असतात. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूची मी उपमा केली होती. 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्या होत्या, त्याही त्याने डिफेन्स केल्या होत्या आपल्या गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती असताना. आणि या मॅचमध्ये तसंच काही आपल्याला त्याच्याविषयी सुद्धा घडताना पाहायला मिळतं. तुषार मडवीसाठी यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, फिरकीचा नक्कीच जादूगार. खूप वेळा नक्कीच त्यांची गोलंदाजी एकदम जवळून पाहिली आहे. बॅक ऑफ द हँड ते गोलंदाजी करतात, अगदी हाताच्या मागून ते बॉल रिलीज करतात आणि बॉल रिलीज झाल्यानंतर आउटसाईड दी ऑप्शन हे जास्त ते चेंडू पिच करत असतात. त्या अनुषंगाने जास्त रूम मिळत नाही, त्याच्यासाठी स्वीपर कव्हरला तुझा फिल्डर ठेवला आहे. परंतु एकही फटका मोठा आपण बघितला गेल्याने सोमनाथ राणेच्या बॉलिंगवरती असताना यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्शाने टीम करेल हर्ष. अजून एक मोहरा इथं टिपत असताना महत्त्वाची विकेट कृष्णा मडवी नंतर तुषार मडवीला दाखवला जातोय परतीचा इशारा आणि बॅट्समन इथं आउट होत असताना तुषार मडवी. तीन शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य जर आपल्याला क्रिकेट या क्षेत्रामध्ये बदलायचं असेल ना तर इम्पॉर्टंट असते त्यासाठी 4 शब्दांची मेहनत. इथनं आता मेहनत करावी लागेल. 62 धावसंख्या तुम्हाला टार्गेट दिलं होतं, आतापर्यंत आपण खेळपट्टीवरती 24 धावसंख्या पाहता, म्हणजे आज 38 धावसंख्येचं इथनं लक्ष उर्वरित असेल येणाऱ्या चेंडूमध्ये. योगेश मडवी नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये गेल्यात आणि ज्या वेळेला ही मॅच स्टार्ट झाली ना, योगेश मडवीचे बंधुराज नक्कीच भावेश मडवीने यांनी आमच्याशी संपर्क साधला की मी इथे जरी उपस्थित नसलो ना तरी माझे बंधुराज जेव्हा खेळपट्टीवर उतरतील ना तर तेव्हा त्याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. यावेळेला बॉटमॅनचा सुरेख वापर, देह शरीरयष्टी तुम्हाला त्यांची पाहायला मिळते. अगदी आपण ना बघितलं गेलं ना तर तुम्हाला त्या ठिकाणी एक मोठ्या खेळाडूची नक्कीच आठवण होईल. आपण पाहतात की अनेक सारे क्रिकेटचे खेळ ना त्यांनी गाजवले. इंजमाम हे नक्कीच नाव ऐकलंच असेल. त्या ठिकाणी सोनारपाड्याचे तुम्ही बघितलं, अमोल ठाकूर बघितलं असेल, त्याला बाहुबली ही उपमा दिली असेल. तसंच बाहुबली भालगाव नक्कीच योगेश मडवी आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि जोपर्यंत बसतील दोन्ही टीमचे मेंबर पाणी पित तोपर्यंत जाऊया आपण शौर्य डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत.
ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर आली आहे, कारण दुपारच्या सत्रामध्ये ड्रिंक्स नक्कीच पाण्याची आवश्यकता असते, कारण सातत्याने क्रिकेट खेळत असताना खूप सारी थकावट नक्कीच आपल्या बॉडीला जाणवत असते. त्याच्यामुळे बॉडीला सातत्याने डिहायड्रेट करत राहा. पाण्याची मागणी असेल तर तुम्ही कधीही नक्कीच ओव्हर संपल्यानंतर तुम्ही पाण्याची मागणी ही मैदानाच्या बाहेर करू शकता. 25 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 62चं लक्ष होतं. अजूनही 37 धावसंख्या 18 चेंडूमध्ये बनवावं लागतील. 18 चेंडू 37 धावसंख्या. सेकंड स्पेलमध्ये आपल्या संघाचं चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक इथनं हाताळण्यासाठी परेश सोरखादे याचा पुन्हा एकदा वापर केला गेला आहे. ज्या परेशने दुसरं षटक हाताळलं, 8 धावसंख्या खर्च करत असताना एक गडी भले त्यांनी संपादित केला नसेल, एक विकेट त्यांनी सांघिक घेतला गेला आणि तोच परेश सोरखादे आता सेकंड स्पेलमध्ये आपल्या पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 25 यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता. योगेश म्हात्रे त्या ठिकाणी स्टीनच्या मागे अगदी, पण रवींद्र म्हात्रे यांचं त्यांना बॅकअप मिळाला गेलं. त्याच्या मागे सचिन म्हात्रे सुद्धा होते आणि बॉल अडवला जाते तोपर्यंत सिंगल इथनं एकवटली जाते. 36 आता बनवाव्या लागतील. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 36 धावसंख्येचा जुने टार्गेट असेल. 17 बॉल आणि 36 धावसंख्या. 36 विन 26 स्कोरबोर्डवरती 26 धावसंख्या आहेत. स्टाकीरेनला आकाश मात्रेसाठी हा बॉल उचलला गेला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. फिल्डर होते त्या ठिकाणी, पण त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना आता सांगतोय आकाश मात्रे की हम ना कभी हारे ना कभी हारेंगे, हम तो यहाँ जीतने आए हैं और जीत कर ही जाएंगे. षटकार. षटकार आला आणि षटकाराने खूप सारा फेरबदल आता स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. आधीच फ्रंट फुटला घेतले होते, ऑन साईडला पुन्हा एकदा रूम बनवायचं होतं आणि मिड विकेटला हा चेंडू धाडायचा होता, परंतु तेवढंच चप्पल आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. शैली मात्र बघितली गेली ना परेश सोरखादेची तर ॲज अ फास्टर गोलंदाज आहेत. गुडलाईन स्पोर्टवरनं ते टेकअप खूप चांगल्या प्रकारे चेंडू करतात, पण यावेळेला लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली होती. अजून एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता. एक षटकाराचं प्रत्युत्तर पहा या 2 बॉलने दिलं गेलं. एखादा षटकार मोठा आल्यानंतर ना कमबॅक हा प्रत्येक गोलंदाज करण्याचा प्रयत्न करत असतो. मग प्रयत्न करता करता काही गेना अपयश सुद्धा येतं, परंतु हा यशस्वी षटक इथनं फेकत असताना अनुभवाची शिदोरी आपल्याला कमरेला बांधून ही गोलंदाजी आता तो इकॉनॉमिकल हाताळतोय. आउटसाईड दी ऑफ स्टंप पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेने पंचांचा इशारा नाही. इट्स डॉट बॉल. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. काय कौतुकास्पद गोलंदाजी. अगदी बॉलच्या मिरिटमध्ये त्यांची ही गोलंदाजी चालू आहे. कोणत्याही प्रकारचा रूम एका षटकारानंतर त्यांनी बघितला गेला तर बनवू दिला नाही आणि अखेरकार 3 चेंडू डॉट. यावेळेला लो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकवरती नक्कीच हा चेंडू तुम्ही बघितला गेला, त्या अर्थाने अपील सुद्धा झाली नाही, कारण माहीत होतं गोलंदाज आणि एसटी रक्षकाला सुद्धा की मधला एसटीवरती हा नक्कीच फलंदाज नव्हता. अखेरकार 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, ज्याच्या 3 षटकांच्या अखेरीनंतर तुम्हाला बनवायच्या होत्या 38 धावसंख्या. एकच षटकार आला या षटकामध्ये आणि या षटकाचा जर विचार केला गेला तर ज्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च केल्या होत्या तशाच प्रकारे याही षटकामध्ये 8 म्हणजे 12 चेंडू त्याने फेकले गेले आणि 16 धावसंख्या फक्त खर्च केल्या. म्हणजे कौतुकास्पद गोष्ट. असं वाटलं होतं की 6 षटकांची ही मॅच 62 धावसंख्येचं टार्गेट पहिल्या षटकामध्ये आलं होतं. 14 धावसंख्या. 14च्या गतीने जर धावफलक वाढवलं असं ना तर 4थ्या षटकापर्यंत एक मजबूत परिस्थितीमध्ये राहिली असती टीम परी 11, परंतु त्यांना लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं. तोप दागली गेली परेश सोरखादे नावाची, ज्याने 2 ओव्हरचं षटक हाताळलं गेलं आणि फक्त 16 धावसंख्या नक्कीच त्याने खर्च केल्या. असा टीमचा लेखाचोखा तुमच्या या मेगा स्क्रीनवरती, ज्या ठिकाणी आपल्याला शक्ती म्हात्रे पाहायला मिळतात ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आणि जगदीजी पाटील नक्कीच हे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेची 2 दिवसीय स्पर्धेची योग्य ती क्षणचित्रे इथनं टिपताना पाहायला मिळतात. एखादी दुर्मिळ वस्तू जशी नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावी ना, तशी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये या स्पर्धेची एक आठवण म्हणून ते आता इथनं कॅचअप करत असताना. वेलकम, तुमचं ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या सेकंड स्पेलसाठी नक्कीच पुन्हा एकदा सोमनाथ राणे तयार होतात. त्या सोमनाथ राणेंनी उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे. त्याच्यासमोर आकाश म्हात्रे. यावेळेला फुलने फायदा उचलू शकले नाही. फाईन लेगच्या जवळून खूपच अगदी जवळून हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. रवींद्र म्हात्रे प्रवास करतात, खूपच वेगाने डीपमध्ये उचलतात. तोपर्यंत बघितलं गेलं तर 2 धावसंख्येचा कंप्लीट झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेरकार निष्ठेचा श्वास इथनं सुटत असताना आणि चित्त्याच्या चपळाईनं या 3 धावसंख्या कंप्लीट. रात्री खूप चोऱ्या आपण पाहतो, पण दिवसात ढवळ्या नक्कीच आपण बघितलं गेलं तरी ही एका धावसंख्येची चोरी ही गरजेची होती.
कारण ज्या वेळेला संवादाचा विषय येतो ना, तर फलंदाज बादसुद्धा मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून बघितले, पण हा संवाद करेक्ट होता आणि या 3 धावसंख्या इथनं कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. योगेश मडवीसाठी हा बॉल फ्रंट फूटला, पायांचा वापर सुरेख केला होता, परंतु बॉल गतीने इथनं बीट केलं. क्रिकेटमध्ये गती तुमचा बचाव करू शकते, तीच गती इथनं वापरली गेली. त्या ठिकाणी सोमनाथ राणेने आणि त्या गतीने बीट केलं गेलं योगेश मडवियाला. हा बॉल आला डॉट. पहिल्या बॉलवरती 3. येवला ऑनसाईड दरम्यान केल्या जाऊ अपील केली जाते. बॅटचा स्पर्श तर झालाय, पंचांनी फिंगर अप करत सांगत असताना की इथनं फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका इथनं झेलत असताना टीम परी 11. फलंदाज बाद झाले योगेश. 4 बॉल त्यांनी फेस केले. 2 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलं गेलं आणि शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये होतं. पहिली इनिंग बघितलं गेलं तर सांभाळत असताना तर हर्षद म्हात्रे ॲज अ फास्टर गोलंदाज ती आहेत. कटक्ष नजर असते प्रत्येक चेंडूवरती, मग तो चेंडू फुल्लर लेंथ असो, फुल टॉस असो, गुड लेंथ असो, अगदी बारकाईने त्यांच्या चेंडूवरती नजर असते. समोर फास्टर जरी गोलंदाज असला ना, तर ही त्यांच्यामध्ये ती कुवत आहे की प्रत्येक चेंडू ते कॅचअप करू शकतात. 26ची गरज अजूनही वाचली मैदानाच्या आतमध्ये. त्या 26 धावसंख्या कंप्लीट होतील का? बॉल तयार. यावेळेला अजून एक चांगला विकेट आणि येस LBW अर्थात लेग बिफोरच्या स्वरूपात हर्षद मात्र बॅक टू द डगआउट. लांब जाताना पाहायला मिळतीये. 3 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची परिस्थिती होती. परिस्थिती बिघडली कुठे गेली? जिथे कृष्णा मडवी बाद झाले तिथे टीम थोडीशी संकटात आली. त्यांनी 16 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिलं आणि ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला एखादा खेळाडू आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करतो आणि तो खेळाडू ज्या प्रकारे किल्ल्याचा शिलेदार गारद झाल्यानंतर तो किल्ला धोक्यामध्ये असतो ना, तसा किल्ल्याला म्हणजे या टीमला धोक्यामध्ये टाकलं कृष्णा मडवीने आणि त्याच्यानंतरची आता परिस्थिती नाजूक. यावेळेला हर्षल मडवी होते. बॉल पहा किती सुंदर होता. मिडल स्टिकवरनं ना सातत्याने बॉल ते वळवण्याची ताकद ठेवतात. ऑफस्टिकवरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ते बॉल पिच करू शकतात. पण या वेळेला ना अनुभव मात्र कमी असल्याच्या कारणाने जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते मधल्या एसटीवरून. आणि अजून एक विकेट पहा किती दर्जेदार. नक्कीच बॉलिंग जर आवडली असेल तर सोमनाथ राणेसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्यात. गोलंदाजी अप्रतिम गेली. रोखायच्या होत्या 62. या क्रीडांगणावरती 77 धावसंख्या तुम्ही बनताना पाहिल्यात. धावसंख्येचा उच्चांक बघितलं की तर 76 धावसंख्येचं, पण तो 62 धावसंख्या 6 षटकामध्ये तुम्हाला 10 आस्किंग रन आहेत. प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका तुम्हाला हवा होता, परंतु तो मोठा फटका कोणी मारू दिला नाही तर परेश सोरखादे याला कारणीभूत ठरला. ज्या प्रकारे 62 धावसंख्येचं आव्हान मात्र कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने परी 11 या टीमने एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये नक्कीच परी 11 टीमला एक फुलांची बाग पाहायला मिळाली, पण त्या फुलांच्या बागेमध्ये आणि स्वप्नामध्ये प्रवेश केला तो म्हणजे आई गावदी 11 या टीमने. आणि त्या फुलांच्या बागेला अशा प्रकारे उद्ध्वस्त केलं की परी 11 टीमने जेव्हा डोळे उघडले गेले ना तेव्हा त्यांच्यासमोर फुलांच्या बागेचं स्मशान होतं. तशाच प्रकारे हे प्रसंग नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं, कारण धावफलक फक्त 36 या आकड्यावरती आहेत. 6 गडी गमावल्या गेल्यात आणि आता 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 6 षटकार 4 षटकार माफ करा इथनं मारावं लागतील. चौकारांचा जर विचार केला गेला तर प्रत्येक बॉल मागे त्यांना मोठा फटका हा मारावाच लागेल. आता समीकरण थोडंसं लांब झालं आहे. ज्या प्रकारे नक्कीच एखादी मॅच आपण लो स्कोरिंगची पाहतो ती मॅच एकदम रंगतदार होते, आणि ज्या वेळेला मोठ्या धावसंख्येचा टार्गेट असतो ना त्यावेळेला ती मॅच अनेक वेळा नक्कीच आपण चेस डाऊनसुद्धा होताना पाहिल्यात. परंतु या मॅचमध्ये थोडासा जिवंतपणा आता कायम कधी राहील तर विश्व राणे याच्याकडे ती जिम्मेदारी दिली. ॲज अ यंगस्टार आहेत, कारण अंडर 19च्या कॅटेगरीमध्ये नक्कीच ते खेळत असतात आणि सातत्याने या खेळाडूची वर्णी काय राहिले, शांत खेळाडू. अंडर 19च्या नक्कीच माध्यमातून जरी खेळत असला ना तरी खेळ त्याचा दर्जेदार आहे, त्याची बॅटिंग लेन दर्जेदार आहे. आणि ॲज अ यंगस्टार असताना जेव्हा आपण प्रीमियर लीग खेळतो ना तेव्हा एखादा यंगस्टारचा जेव्हा खेळ क्रीडांगणावरती चांगला होतो ना तेव्हा त्याची मुख्य टीममध्ये सुद्धा निवड केली जाते. तशाच प्रकारे या PL मॅचेस असतात आणि याचं श्रेय पूर्णपणे जातं ते म्हणजे जयगौलबा क्रिकेट संघ द्वारली आणि तसेच आई गावदेव क्रिकेट संघ द्वारली याने एकजूट येऊन संघटित होऊन या ठेवलेल्या DBBL म्हणजेच द्वारली वार प्रीमियर लीग या वर्ष 4थ्या सीझनमध्ये.
6 चेंडू गरज 26ची आणि विश्व राणे होता तयार ओव्हर द विकेट आकाशसाठी. या बॉलला फुल लेंथ पहा, गोलंदाजी पहा. ज्या अर्थाने ना खूप सारा अनुभव आपण आपल्या कमरेला बांधून जेव्हा यशस्वाची चव चाकण्यासाठी जी मेहनतीची पराकाष्ठा आणि सर्वांचा आदर करतो ना, तशीच मेहनत या गोलंदाजाची पाहायला मिळते. फुल लेंथ होता, फायदा उचलू शकले नाही आणि आकाश मात्र बीट. अजून एक चांगला चेंडू ऑफ स्टंप वरती नक्कीच पिच करायचा होता, परंतु बघितला गेला तर परफेक्टली वाईटची रिटर्न क्रीज आहे त्याच्यावरनं नक्कीच हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि लागोपाठचा हा दुसरा बॉल डॉट. चांगला प्रकारचा गेम प्ले नक्कीच आखला होता, परंतु परी 11 आता थोडीशी संकटामध्ये. फ्रंट फुटला आधीच गेले, ऑन साईडला केसायचा होता, केसला गेला हा फटका. त्या ठिकाणी भानुदास मात्रे डोक्यावरून चेंडू फ्लाय. हे फटके जर आधीच्या ओव्हरमध्ये आले असते तर या मॅचमध्ये थोडासा पुनरागमन करू शकली असती टीम परी 11, परंतु हा चौका बघितला गेला तर षटकार आलाय आणि षटकारानेची धावसंख्या आता वाढत असताना धावसंख्या वाढते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. धरून बॅट उभा 42 3 चेंडू अजून खेळ समाप्त होणं बाकी असेल. पूर्णपणे इंटर झाली आहे गावदेवी टीम या मॅचमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक. बॅट ज्या वेळेला क्रॉस केली तेव्हा बघितलं गेलं तर बॅटच्या आतल्या बागेला हा बॉल तुम्ही बघितला गेला. भानुदास म्हात्रे ज्यांच्या डोक्यावरनं मागचा चेंडू तुम्ही बघितला गेला षटकार आणि त्याच्यानंतर ते लगेचच फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आले आणि हा बॉल फेकतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. रवी म्हात्रे स्ट्राईक रेंडला. यावेळेला फटका तर सुरेख खेळायचा होता, पडल्यानंतर हाईट फॅक्टर थोडंसं बघितलं गेलं तर बॅटच्या खालून बॅट अँड बॅटच्या मधनं त्यांना चेंडू काढायचा होता, परंतु ऑफस्टिकवरती हा चेंडू पीच केला गेला होता आणि अखेरकार शेवटचा बॉल शिल्लक असेल. 62 धावसंख्या चेस करू शकली नाही टीम परी 11 आणि शेवटच्या बॉलवरती नक्कीच काय घडेल आणि या मॅचमध्ये नक्कीच पुढे इंटर होते आई गावदेवी 11 हा संघ. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी 11 आणि हार्ड लक या मॅचसाठी टीम परी 11.